प्रतिनिधी सैफ रजा. जळगाव शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि अत्यंत प्रेरणादायी पाऊल उचलले गेले आहे. ग्रीन सिटी फाउंडेशन जळगावातर्फे नुकताच पार पडलेला हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव 2026 जळगावकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे. या महोत्सवाला जळगावकरांनी दिलेल्या अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसादावरून स्पष्ट होते की पर्यावरण संवर्धनाचा हा छोटासा प्रयत्न आता एका मोठ्या लोकचळवळीचे रूप घेत आहे. या भव्य महोत्सवाला उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन व मोलाचे प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये जळगावच्या महापौर दीपमाला काळे, परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, महानगरपालिका उपायुक्त पंकज गोसावी, नूतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. LP देशमुख, माजी महापौर सीमा काळे, करीम सालार, विष्णू भंगाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सुचिता हाडा, उज्ज्वला बेडाणे, अनिल अडकमोल, प्रकाश बालानी, अमृता सोनवणे, हर्षल मावळे, आशिष सिंह हाडा, मयूर चौधरी, दिगंबर चौधरी, सुनील भिरूड, राजेंद्र वाणी, ले. शिवराज पाटील, डॉ. शेखावत, डॉ. मनोज चोपडे, डॉ. बोहरा, डॉ. विजय बाविस्कर, अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोजताई तिवारी, डॉ. धनंजय बेंद्रे, डॉ. सुनीती बेंद्रे, सुरेंद्र वाणी, प्राध्यापक वैभव सूर्यवंशी आणि फैजपूरचे कॅप्टन राजेंद्र राजपूत यांनीही या उपक्रमाला बहुमूल्य साथ दिली. या यशस्वी आयोजनमागे ग्रीन सिटी फाउंडेशन जळगावची संपूर्ण टीम, हिरवांकुर फाउंडेशन, नाशिकचे संस्थापक निलयबाबू शाह जैन व त्यांची टीम, नारी शक्ती जळगाव टीम, NCCचे 70 कॅडेट्स, तसेच MJ कॉलेज, गोदावरी आयुर्वेदिक कॉलेज, संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि शहरातील विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक व पर्यावरणप्रेमींचे विशेष योगदान लाभले आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या हजारो पर्यावरणप्रेमींमुळे या चळवळीला खूप मोठे बळ मिळाले आहे. जळगाव शहराच्या उज्ज्वल व हरित विकासासाठी आज अनेक मोठ्या संस्था आणि व्यक्ती या अभियानाशी जोडल्या जात आहेत. ही छोटीशी पाऊलवाट आता एक मोठा महामार्ग बनत आहे. हीच आयोजकांसाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते श्रीयुत सयाजीराव शिंदे तसेच प्रसिद्ध हास्यकलाकार हेमंत पाटील यांच्या प्रेरणेने या संपूर्ण उपक्रमाची दखल राज्यभरात घेतली जात आहे. आपल्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर जवळपास 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून हा प्रतिसाद दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढतो आहे. निसर्गासाठी एक पाऊल, पर्यावरणासाठी एक चळवळ आणि उज्ज्वल जळगावासाठी एकत्रित प्रयत्न या मंत्राला अनुसरून ग्रीन सिटी फाउंडेशन जळगाव कटिबद्ध आहे. आपण आपल्या शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नक्की आग्रह करा. कारण निसर्गाला समर्पित असलेले हे दालन जळगावच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे.